डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापऱ्याच्या तुकड्याची टोपी. डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापऱ्याच्या तुकड्याची टोपी. एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच. एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच. एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके. आणि त्यांचे आवडते गीत गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. कोण असेल विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, आज 20 डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आहे. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबद्दल खूप प्रेम होते. ते जिथे जायचे तिथे साफसफाई करायचे. त्यांच्याजवळ नेहमी एक झाडू व खराटा असायचा. त्यांनी नेहमी स्वच्छ वस्त्र परिधान केलेले असायचे. ते नेहमी म्हणायचे, जसे तुम्ही देवाची पूजा सेवा करतात तसे मी माझ्या देशाची सेवा करतो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमती शुभांगीताई काळे मॅडम, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री परदेशी सर, पर्यवेक्षिका श्रीमती पवार मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री राजपूत सर. या कार्यक्रमाच्या परीक्षक श्रीमती बैगावकर मॅडम आणि श्रीमती ठाकूर मॅडम यांनी स्थानपन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. वर यावे अशी मी त्यांना विनंती करते व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते. आज संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या प्रतिमेस प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेनगाव इथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी जिगराजी जानेलकर असे होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी राहायचे. त्यांचे बालपण त्यांच्या मामाकडे गेले. त्यांचे बालपणीच त्यांचे लग्न झाले होते व त्यांना 4 अपत्यही होते. पण त्यांचे मन काही संसारात रमेना. संस्कारयुक्त समाजासाठी धडपण करण्यासाठी त्यांनी सांगितले की अंधश्रद्धा कार्यकांत व धर्माविरोधात चुकीचे विचार कल्पना विरोधात त्यांनी आवाज उठवला. त्यांनी सांगितले होते की मी कोणाचा गुरु नाही व माझे कोणी शिष्य नाही असे त्यांनी सांगितले. त्यांनी नाशिक, देहू व पंढरपूर इथे जाऊन गरिबांसाठी धर्मशाळा बांधल्या व रुग्णालयही बांधले. त्यांनी अतिशय गरीब, अपंग व अनाथ यांच्यासाठी अनाथालय बांधले व त्यांनी आपले जीवनभर यासाठी कष्ट केले होते. अशा या महान संताला माझे प्रणाम करून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. रमेश मगरे आहे. आज मी तुम्हाला संत गाडगेबाबा यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने व चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1976 साली अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी जिगराजी कानोळकर असे होते व त्यांना स्वच्छतेची फार आवड होती. ते कुठे पण जाईल तिथे ते परिसर स्वच्छ करत. त्यांनी त्यांचा संसार सोडून इतरांचे संसार सुधारायला निघाले. त्यांच्या अंगावर गोधडी व वजा फाटक्या म्हणून त्यांना संत गाडगेबाबा असे म्हणायचे. त्यांचे विधन 20 डिसेंबर 1956 साली झाले. थँक्यू. त्यांचे लग्न कुंताबाईशी झाले. मात्र त्यांचे मन संसारात जास्त रमले नाही. समाजातील अनिष्ट चालीरीती, कुरूपता, अन्याय व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी लोकप्रबोधनाचे व्रत अंगीकारले. संपूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर राज्यातही गावेगावी कीर्तन करून त्यांनी लोकजागृती केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते. त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती. ते ज्या गावात जात तेथील परिसर स्वच्छ करीत म्हणून त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. ते डोक्यावर गाडग्याचे खापर ठेवत म्हणून त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले.
मी कुणाचा गुरु नाही, तसेच माझे कोणी शिष्य नाही, असे ते नेहमी म्हणत. देव देव करता शिनले माझे मन, खूप फिरलो मला शिनाला, मी थकलो पण मला देव दिसला नाही, असे ते नेहमी म्हणत. संत गाडगेबाबा आषाढीला पंढरपूरला जात आणि तेथील वारकरीकडून झालेली घाण स्वच्छ करीत असे ते, परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जात नसले. माझे नाव सिद्धी पंढरीनाथ काकडे. आज मी गाडगेबाबांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील धापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामांची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होते. विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडत. त्यांचे वडील झिंगराजी हे परीट होते. आई सखुबाईनेच त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे असे कामे ते करत. त्यांना कामाची फार आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुली होत्या, पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 1892 साली त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कुठेही काही काम करायचे असेल की गाडगे महाराज स्वतःहून पुढे. सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी एकजुटीने केली पाहिजे हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थनाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कुठे कोणी अडचणीत असलेला सापडल्यास त्याला आपणहून मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या मार्गाने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. दिनांक 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव येथे त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे. देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव अपूर्व लक्ष्मण गवळी आहे. मी इयत्ता 7वी ड या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला संत गाडगे बाबा यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तरी ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कणकण करुनी कोटी केले, कणकण करुनी कोटी केले, कन्न खर्चिला स्वहितासाठी, कन्न खर्चिला स्वहितासाठी, वनवन फिरुनी कणकण झिजले, वनवन फिरुनी कणकण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी, बाबा दुःखी जनतेसाठी, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा यांना प्रणाम करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. संत गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी झाला. संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई हे होते. लहानपणी पितृछत्र हरपल्याने संत गाडगे बाबा मामाच्या आश्रयाखाली राहिले. त्यांचे लग्न कुंताबाई यांच्याशी झाले होते, पण अध्यात्म व समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी खर्च केले. संत गाडगे बाबांचा पेहराव फाटक्या चिंध्यांचा सदरा, फाटके ढिगळ लावलेले धोतर, एका हातात गाडगे तर दुसऱ्या हातात खराटा, पायात फाटक्या चपला असा होता. पहाटे गाव जागा व्हायच्या अगोदर ते खराट्याने गाव स्वच्छ करीत. संत गाडगे बाबांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा यांना विरोध केला. लोकांची अंधश्रद्धा व अज्ञान पाहून त्यांनी लोकशिक्षणावर भर दिला. ते स्वतः शिक्षित असले तरी त्यांचे ज्ञान थक्क करणारे होते. संत गाडगे बाबांना भजन कीर्तनाची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी भजन कीर्तनातून लोकजागृतीचा मार्ग निवडला. त्यांनी गरिबी व कष्ट करीत तसेच अपेक्षितांची सेवा हीच देवाची भक्ती मानली. त्यांनी भौतिक सुविधा व संपत्तीचा कधीही मोह बाळगला नाही. लोकांनी दिलेल्या दानातून त्यांनी गावोगावी शाळा, धर्मशाळा, रुग्णालये, गायीसाठी गोशाळा बांधल्या. स्वतःसाठी मात्र एक झोपडी बांधली नाही. त्यांची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेस मोठ्या प्रमाणात हातभार लावला.
संत गाडगेबाबांनी गोरगरीब दीनदलित यांच्यामधील अन्याय, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तीर्थधोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे अनाथ अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्रतंत्र, देवदेवस्की असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी अनेक सत्कार्य केले. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत. मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा म्हणजेच प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत. संत गाडगेबाबा म्हणत, देव भोळ्या माणसापासून नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना आपल्या कीर्तनात गुंतवून ठेवत. आपले तत्वज्ञान न पटवून देत त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे हे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबाचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या भाषेच्या दिवशी रूढीप्रमाणे मटणाच्या जेवणाऐवजी त्यांनी गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. धन्यवाद. वरही जय मिळवतो. घरी, दारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. बरोबर मित्रांनो, हे वाक्य ऐकून तुम्हाला कळालं असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. तर हो, मी आपले थोर समाजसुधारक संत गाडगे महाराजांच्याबद्दल बोलत आहे. मी श्रेया पारदे तुमच्यासमोर संत गाडगे महाराजांबद्दल 2 शब्द सादर करणार आहे. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर. त्यांच्या वडिलांचे नाव श्रेया विजय पारदे. मी इयत्ता 7वी ड या वर्गात शिकते. मी आज तुमच्यासमोर खरा शिष्य कोण ही बोधकथा सादर करणार आहे. एके दिवशी 2 तरुण स्वामी विवेकानंदाकडे गेले. त्यांना स्वामीजींचे शिष्य व्हायचे होते असे त्यांनी स्वामीजींना सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. पण दुसऱ्या दिवशी तोच प्रकार कंटाळले स्वामीजी. पण त्यांना एक त्यांची पूजा करे तर दुसरा त्यांना दोष दे. तुम्ही कठोर आहात, तुमच्यात माणुसकीच नाही आहे. एके दिवशी नदीला पूर आला. ते पहिल्याने नाईलाजाने आपले नदीवरचं काठावरचा पूजा स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दुसऱ्याने नदीत जाऊन स्वामीजींची निंदा करून आला. असे 3 दिवस चालले. 4थ्या दिवशी स्वामीजींनी डोळे उघडले. त्यांनी शिव्या देणाऱ्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिव्या देण्यासाठी का होईना पण संकटावर मात करून येण्यासाठी निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलून येईल पण कच खाणारी निष्ठा शिष्याला अपात्र ठरवेल. माझ्या गोष्टीचे तात्पर्य एवढेच की कोणतेही काम निष्ठा आणि योगदानाने करावे. धन्यवाद. मी श्रावणी जंताळेकर. आज मी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त 2-4 शब्द बोलणार आहे. किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही. संत गाडगेबाबा थोर संत समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर असे होते. त्यांनी संसाराचा त्याग करून समाजाचा संसार चालवण्यात निघाले. अंगावर गोधडी व फाटके तुकडे कपडे, हातात एक फुटकी गाडगे असायचे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणायचे. त्यांना स्वच्छतेची भारी आवड होती. ते जिथे जाईल ते परिसर स्वच्छ करत. गाडगेबाबा नेहमी म्हणायचे की देव दगडात नसून माणसात आहे, देव दगडात नसून माणसात आहे. सर्वसामान्याच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न गाडगेबाबांनी केला. भुकलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, बेघरांना आसरा, गोरगरिबांना शिक्षणासाठी मदत, गरीब तरुणींचे लग्न, दुःखी व निराशांना हिंमत, हाच खरा धर्म बाबांनी केला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता सन 2001 पासून राबवण्यात येत आहे. 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव येथे त्यांचा मृत्यू झाला. जाता जाता एवढेच बोलेल, देव नाही दगडात, देव नाही दगडात, देव दाखविला तुम्ही मानसाच्या हृदयात, देव दाखविला तुम्ही मानसाच्या हृदयात. धन्यवाद. नमस्कार. आज मी आपला
सर्वांसमोर संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव डेंबूजी जिंगराजी जानोकर असे होते व आईचे नाव सखूबाई आणि वडिलांचे नाव जिंगराजी असे होते. 1992 मध्ये त्यांचे लग्न कुंताबाईंशी झाले, मात्र त्यांचे मन संसारात रमले नाही. त्यांना स्वच्छतेची भारी आवड होती. जिथे जाई तिथे ते परिसर स्वच्छ करत. डोक्यावर विस्कटलेले केस, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगड्यांची कास, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा वेश असे. आधुनिक भारताचे महान आणि समाजसुधारक डेंबूजी जिंगराजी यांना गाडगेबाबा किंवा संत गाडगेबाबा म्हणून ओळखत. संत गाडगेबाबा यांनी संसाराचा त्याग करून समाज संसार सुधारण्यास निघाले. कोणी अडचणीत असेल तर त्याच्या मदतीस ते कोणत्याही काळाची अपेक्षा न ठेवता मदत करत. अंगावर गोधडी, विजा, फुटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असायचे. त्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणायचे. लोक त्यांना अपमानित करत, पण त्यांनी आपले काम कधीच सोडले नाही. गाडगेबाबा ज्या गावात जात प्रथम त्या गावातील सार्वजनिक स्वच्छता, जातीभेद निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, शैक्षणिक कार्य असे विविध कार्य त्यांनी केले. 20 डिसेंबर 1956 साली त्यांनी प्रवासात असताना अखेर श्वास घेतला. अशा या आधुनिक भारताचे महान आणि समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द दगडात देव आहे माणसात. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि माझे जमलेले मित्रमैत्रीण, स्वच्छ प्रसारक संत गाडगेबाबा यांना प्रणाम करून माझे विचार आपणास व्यक्त करते. तुम्ही शांतपणे ऐकावे अशी विनंती मी करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेंबूजी जिंगराजी जानोकर व त्यांच्या आईचे नाव सखूबाई व वडिलांचे नाव जिंगराजी असे होते. आधुनिक भारताचे महान आणि समाजसुधारक डेंबूजी जानोकर यांना गाडगेबाबा किंवा संत गाडगेबाबा म्हणून ओळखले जातात. संत गाडगेबाबा महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत व समाजसुधारक. आपल्या आयुष्यातील समाज सुधारण्यासाठी सुधारणास शिक्षण, स्वच्छता यासाठी त्यांनी गावगाव जाऊन भटकणी केली. आपल्या आयुष्यातील समाज सुधारण्यासाठी ते आपल्या आयुष्यात हवी केले. स्वच्छता हा त्यांच्यातील विशेष गुण होता. फाटलेले कपडे, अंगावर जुनी चादर, एका हातात काठी तर दुसऱ्या हातात मडकी असा त्यांचा पेहराव. स्वच्छ करत लोक त्यांना अपमानित करत, पण त्यांनी आपले काम सोडले नाही. गाडगेबाबा ज्या गावात जात प्रथम त्या गावातील सार्वजनिक ठिकाण स्वच्छ करत व संध्याकाळी भिक्षा मागून उदरनिर्वाह करत. संध्याकाळी कीर्तन व प्रवचन व कीर्तन करत लोकांमध्ये प्रबोध करत. परिसर स्वच्छ ठेवा, अंधश्रद्धा पाळू नका, जातीभेद मानू नका, अस्पृश्यता पाळू नका, शिका, व्यसनापासून लांब राहा, प्राण्यांची हत्या करू नका. हे अनमोल विचार आपण कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असत. देव दगडात नसून माणसात आहे. देव दगडात नसून माणसात आहे. दीनदुबळ्यांची सेवा करा. हे विचार त्यांनी गावोगावी लोकांपर्यंत पोहोचवले. संत गाडगेबाबा एक चालते बोलते विद्यापीठ होते. या अशा महानतेस माझा 20 डिसेंबर 1956 साली अनंत विलीन झाले. अशा या महान संतास माझा कोटी कोटी प्रणाम.
धन्यवाद अक्षरा. यानंतर माझी मैत्रीण अश्मिरा शेख ही आपले भाषण सादर करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अश्मिरा जावेद शेख आहे. मी इयत्ता 5वी क मध्ये शिकते. मी आज तुमच्यासमोर संत गाडगे बाबाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. हे आपण शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावतीतील येथे झाला. गाडगे बाबांच्या वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर व आईचे नाव सखूबाई होते. सामाजिक सुधारण, सामाजिक न्याय आणि स्वच्छता या विषयात त्यांना रुची होती. लहानपणापासूनच गाडगे बाबांना डेबू किंवा डेबूजी म्हणत असे. तारीफ करूँ जिसके अल्फाज नहीं मिलते, तारीफ करूँ जिसकी अल्फाज नहीं मिलते, संत गाडगे बाबा जैसे फूल बार बार नहीं खिलते, संत गाडगे बाबा जैसे फूल बार बार नहीं खिलते. थैंक यू. धन्यवाद अश्मिरा. यानंतर माझा मित्र अशरफ शेख तो आपले भाषण सादर करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अशरफ जावेद शेख आहे. मी 6वी ड मध्ये शिकतो. संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होतं. 1872 मध्ये त्यांचा लग्न कुटुंबाशी झाला. मात्र त्यांचा मन संसारात जास्त रमलं नाही. धन्यवाद अशरफ. यानंतर हरीश शेख हा आपले भाषण सादर करेल. Good morning everyone, respected principals, teachers and all my dear friends. Today I am about from the Sant Gadge Baba. Gadge Baba is a modern sant. He is still remembered for the great work he did in thousands of places. He wrapped a lungi around the waist and wore a torn but clean shirt. He always carried a bowl or a gadge. People started calling him Gadge Baba or Gadge Maharaj. He was born on 23rd February at Shendgaon and death at 20 December. Gadge Baba's name are Debuji and his father's name is Jingroji. And Gadge Baba's full name is Debuji Jingroji Jonarkar. Gadge Baba are not educated, but he is a very intelligent man. Thank you. धन्यवाद हरीश. यानंतर ठाकूर मॅडम व बैगारकर मॅडम यांनी या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर सृष्टी पितृभक्त ही कविता सादर करणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासमोर संत गाडगे बाबा यांची छोटीशी कविता सादर करणार आहे. बाबा, तुम्ही हातात खराटा घेतला गाव स्वच्छ करण्यासाठी. बाबा, तुम्ही हातात खराटा घेतला गाव स्वच्छ करण्यासाठी. रात्रीची कीर्तनं केली लोकांची मनं स्वच्छ करण्यासाठी. रात्रीची कीर्तनं केली लोकांची मनं स्वच्छ करण्यासाठी. कारण तुम्हास हवा होता एक सुंदर समाज. कारण तुम्हास हवा होता एक सुंदर समाज. त्यासाठीच तर तुम्ही उठवला आवाज. त्यासाठीच तर तुम्ही उठवला आवाज.
बाबा, मायेचं आणि गोविंदाचं दुःख सारून तुम्ही पुसले उपेक्षितांचे अश्रू. बाबा, मायेचं आणि गोविंदाचं दुःख सारून तुम्ही पुसले उपेक्षितांचे अश्रू. कित्येक जीवांना दिलं जीवनदान, कित्येक जीवांना दिलं जीवनदान, अन मुक्यांना दिले क्रांतीचे स्वर, अन मुक्यांना दिले क्रांतीचे स्वर. बेघरांना दिला निवारा, बेघरांना दिला निवारा, अन अशिक्षितांना दिला मंत्र शिक्षणाचा, अशिक्षितांना दिला मंत्र शिक्षणाचा. बाबा, तुम्ही एक चळवळ होता समतेची. बाबा, तुम्ही एक चळवळ होता समतेची. चोकामेळा धर्मशाळा साक्ष देत त्याची, चोकामेळा धर्मशाळा साक्ष देत त्याची. तुमचं चिंध्यांचं वस्त्र झालं क्रांतीचं शस्त्र, तुमचं चिंध्यांचं वस्त्र झालं क्रांतीचं शस्त्र. आम्हीच ठरलो बहिरे, आम्हीच दिली तुमच्या विचारांना मूठ माती. आम्हीच ठरलो बहिरे, आम्हीच दिली तुमच्या विचारांना मूठ माती. आम्हीच तोडली माणसा मातातील नाती, आम्हीच तोडली माणसा माणसातील नाती. मी म्हणते आता तुमच्या विचारांचं शस्त्र गेला ती. मी आता तुमच्या विचारांचं शस्त्र गेला ती, आणि घराघरात पेटवेल प्रबोधनाच्या वाती, आणि घराघरात पेटवेल प्रबोधनाच्या वाती. धन्यवाद. धन्यवाद सृष्टी. यानंतर सोमवंशी सर यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रम हा तुमच्यासाठी आहे. तुम्हाला ऐकायचं ना कार्यक्रम? मग आपसात का बोलताय? आपसातलं बोलणं अगोदर बंद करा. हा कार्यक्रम अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी श्री लाला बोर्डे सर आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांना संधी मिळणं आणि यातून चांगले चांगले वक्ते तयार होणं हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि ती या ठिकाणी आज आपल्या शाळेमध्ये त्या पद्धतीनं कार्यक्रम घेतला जातोय. त्याबद्दल फार अभिमानाची गोष्ट वाटते. देव माणूस आणि संत माणूस म्हणून आयुष्यभर जगण्यापेक्षा मानवतेची सेवा करून आयुष्यभर मानवसेवा करणारे संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, गाडगे महाराजांच्या समोर संत हा शब्द लागलेला आहे. आपसात बोलू नका. गाडगे महाराजांच्या नावाच्या समोर संत हा शब्द लागलेला आहे. आपल्याला सुद्धा संत व्हायचंय का संत व्हायचंय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आयुष्यामध्ये काही तुम्हाला करायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर आपल्यासमोर असणारे जी आदर्श व्यक्ती आहेत, त्या आदर्श व्यक्तींचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपल्यासमोर सांगितलं जातं, ते आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे गाडगे महाराज आहेत ते बोलके समाजसुधारक नव्हते, तर करते समाजसुधारक होते. या ठिकाणी चिमुकल्यांनी फार सुंदर पद्धतीनं आपलं भाषणामध्ये मत व्यक्त केलेलं आहे. आणि मत व्यक्त प्रथम क्रमांक आहे अपूर्वा गवळे. प्रथम क्रमांक आहे अपूर्वा. या चारही विद्यार्थ्यांसाठी
जोरदार टाळ्या होऊ देत. पुन्हा एकदा सांगते, संत गाडगे बाबा महाराज म्हणजे स्वच्छता यांचं समीकरण आहे. आजपासून कोणीही शाळेचं ग्राउंड, शाळेचे मैदान खराब करणार नाही. जरी झालं तरी आपापला कचरा उचलून टाकतात. एवढी एक सूचना नक्की पाळा. धन्यवाद. आपने रिजल्ट दिया था, रिजल्ट ही नहीं देते लोग. आता माझी मैत्रीण दिव्या ही तिचे आभार प्रदर्शन करेल अशी मी तिला विनंती करते. फोटो काढला. धन्यवाद अर्णवी. धन्यवाद अर्णवी. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख श्रीमती शुभांगीताई काळे मॅडम यांचे मी आभार मानते. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री परदेशी सर यांचे मी आभार मानते. प्रवेशिका श्रीमती पवार मॅडम यांचे मी आभार मानते. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री राजपूत सर यांचे मी आभार मानते व सोमवंशी सर यांचे मी आभार मानते. या कार्यक्रमाला लाभलेले परीक्षक श्रीमती बळगावकर मॅडम व श्रीमती ठाकूर मॅडम यांचे मी आभार मानते. इथे उपस्थित सगळे मान्यवर यांचे मी आभार मानते. इथे येऊन भाषण करणाऱ्यांचे मी आभार मानते व खाली बसलेले सर्व विद्यार्थी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला यांचे मी आभार मानते. या कार्यक्रमाचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग अनुष्का दिदी, श्रावणी दिदी यांनी केले, त्यांचे मी धन्यवाद करते व शुभांगीताई काळे मॅमच्या हस्ते यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. ठाकूर मॅडम यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यावं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिनं केलं अर्णवी, मी सरांना विनंती करतो की तिचंसुद्धा स्वागत या ठिकाणी करावं. तसेच आभार प्रदर्शन दिव्या रेकॉर्डिंग कर.